आलोय आता आपल्या घरी. सुजाता कुठे आहेस? सुजाता काय काय सरप्राईज देऊ आणलंय? तुला? काय आवडेल खायला? रविवार आज संडे आहे. हा संडे तू काय खाली जाऊ देणार नाही बरोबर? मला जमत नाही ते संडे. आहे ना. काय खायची इच्छा आहे तुझी? तुझी काय खायची इच्छा आहे सांग मला तू. माझी इच्छा आहे चिकन खायची. चिकन. ओके. त्याच्यामध्ये कुठलं बॉयलर पाहिजे की गावठी गावरान? ऑब्विसली गावठी. मला बॉयलर आवडत नाही. नाही आवडत. ओके ठीक आहे तुझ्यासाठी गावठी कोंबडा. चला मॅडमचे दिलं हातामध्ये आता चिकन. आम्ही आमची तयारी करतो आता. ठेवलं चिकन? ठेवलं आणि तुम्हाला ही मदत करायची आहे. मग नाही मी करणार ना तुला मदत गेल्या करणार. वेळेस बघितलं तुम्ही किती मदत केली. अरे खूप मदत केली मी तुला माहिती आहे. एवढी मदत केली ना तुला. चला लवकर आता पटकन. हां लवकर आता मदत करा आणि आपण लवकर तयार चिकन. तुला ऑफिसला पण जायचं आहे ना? ऑफिसला पण जायचं मला. चला 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 मित्रांनो, आज आपण बनवूया गावठी कोंबडा काळ्या मसाल्यामध्ये. आज बनवूया आपण गावठी कोंबडा काळ्या मसाल्यामधला. ओके. हे आपण चिकन धुवून घेतलंय आता अशा प्रकारे छान स्वच्छ धुवून घेतलंय. हे बघ आपण चिकन आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण स्टार्ट करूया चिकन गावरान पद्धतीचं काळ्या मसाल्यातला रस्सा. तर आपण चला स्टार्ट करूया त्याची रेसिपी. आपण मोठे 5 कांदे घेतलेले आहेत. आता आपल्याला त्यातले चॉप करून फ्रायला द्यायचं आणि थोडं भाजून मसाला करायचा आहे त्याचा. हे बघा 2 टोमॅटो घेतलेत, मोठे 2 टोमॅटो घेतले आपण. एक आलाचा तुकडा घेतलाय मोठा. अद्रक. हे काय आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून. हे बघा कोथिंबीर घेतली चांगली, जास्त कोथिंबीर घेतली. मसाला करायला लागेल आता चांगला चिकनचा. कढीपत्ता घेतलाय. एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला, आमच्या घाटामध्ये चिकन वगैरे बनवायला हे असं चणे टाकतात. थोडे भाजलेले चणे आहेत हे. हे अर्धा वाटी चणे घेतले मी. हे आता आपण कांदे भाजायला ठेवूया आता. हे बघ आपण लसूण टाकले आता. लसूण घेतलाय, कोथिंबीर टाकले मसाला तयार करायला चिकनचा. हे बघा थोडं आपण आता अद्रक टाकलेला आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवणार आहे आपण. हे बघा आपण पेस्ट वाटून घेतली आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट. आणि 3 बारीक चिरून घेतलेले आहे. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. बघा आपण 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. हे आपण अर्धी वाटी घेतली आहे सुक्या खोबऱ्याची. त्याचा मसाला करायचा आहे आपल्याला. हे बघा मी आता कोथिंबीर चिरून घेते बारीक. हे बघा आपण बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. हे बघा आता आपण 2 चम्मच तेल टाकूया. तेल गरम झालंय. आपण हे कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घेऊया. आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन होतोय. आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्यामुळे किती स्मेल सुंदर येतोय आणि पोटासाठी पण कढीपत्ता चांगला असतो. आता आपण टोमॅटो टाकूया. आता आपण कोथिंबीर टाकूया. मला कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही रस्सा असतो किंवा सुका असतो त्याच्यामध्ये मला कोथिंबीर जास्त आवडते टाकायला. कोथिंबीर वेगळा स्वाद येत असतो. आता आपण कोथिंबीर, लसूण आणि अद्रक पेस्ट केली होती ती पेस्ट टाकणार आहे आपण.
अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकल्यामुळे बघा स्मेल एवढा सुंदर येतोय, घमघमाट सुटला एकदम. कोथिंबीर अद्रकची पेस्ट त्याला चांगलं हलवत राहायचं, दळायला नाही पाहिजे. आपण त्यात थोडे हळद टाकूया, नमक टाकूया, 1.5 ते 2 चमचे नमक टाकले, 1.5 चमचे हळद टाकले. आता आपली मेन गोष्ट आहे ती टाकूया ह्याच्यामध्ये चिकन. एक जीव करून घेऊया ह्याचा. थोडा वेळ आपण वाफेवर शिजून देऊया ह्याला आणि वरती झाकण ठेवूया. आणि बघा हे पाणी आपण पेस्ट टाकूया याच्यामध्ये आणि चांगलं शिजवायला ठेवूया. हेच पाणी आपण टाकायचं, गरम पाणी नंतर त्याच्यामध्ये. पाणी गरम झालेलं आहे, तेच पाणी आपण गरम झालेलं आतमध्ये टाकूया. तोपर्यंत आतलं चिकन पण थोडं पाण्यावर वाफरलेलं आहे. हे बघा, याचा आळणी पण आपल्याला काढता येईल नंतर. हे बरोबर वाफेवर पण शिजतं आणि पाणी पण गरम होतं वरती टाकायला. आपल्याला वेगळं असं पाणी टाकायची, आपल्याला गरम करायला ठेवायची काही गरज लागणार नाही. हे बघा आपण एक्स्ट्रा अजून पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी. हे बघा आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे, यात आपण बारीक करून ह्याचं पेस्ट करून घेऊया. हे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे छान. आता आपण ह्याच्यात ओतूया हे पाणी आणि हे आता चांगलं शिजू द्यायचं. त्याच्यातला आपला आळणी पण काढायचा आहे आणि रस्सा पण बनवायचा आहे याचा आपल्याला. भाजलेलं खोबरं आपण बघा आता बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यामध्ये हे गावठी चणे, गावाकडचे चणे आहेत, हे आणले होते आम्ही. हे गावाकडचे चणे टाकूया थोडेसे. पेस्ट करायचं, पाणी वगैरे टाकायचं नाही, सुकीच पेस्ट करून घ्यायची. हे बघ आपण हा भाजलेला कांदा, आता याची पेस्ट करून घेऊया भाजलेल्या कांद्याची. हे बघा आपली कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल हे. आता आपली भाजी चिकन शिजेपर्यंत, चिकन आता गावठी असल्यामुळे थोडा वेळ लागतो शिजायला. ज्वारीच्या भाकरी करून घेऊया. बघा आता आपण पाणी लावूया आता त्याच्यावर. हे बघा आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलंय. आता याचा आपण आळणी काढून घेऊया, कारण की तिखट खात नाही माझा मीठ बारका मुलगा.
त्याला ते आळणीच लागतं. हे बघा शिजले पूर्ण. हे बघा आता आपल्या ह्या तव्यावरच आपलं मसाला भाजून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकू याच्यामध्ये. आता यामध्ये आपण कांदा जो बारीक पेस्ट केलेली आहे ते टाकूया. आपला घरचा घरगुती मसाला टाकायचा आहे. तिखट 2 चमचे टाकलेत मी. तेलात चांगला फ्राय करायचा आहे. आता आपल्याला खोबरं आणि ते चणे टाकले होते ना, चणे जे पेस्ट केली होती तो टाकायचा आहे. 2 मिनिटातून परतून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया. हे बघा आता आपला भाजलेला मसाला आता आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकूया. चांगलं हलवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय. तुम्ही बघू शकाल आता काळ्या मसाल्यामध्ये झणझणीत चिकनची भाजी झालेली आहे. तर मंडळी आज तयार केलं आहे काळ्या मसाल्यातील गावरान चिकन. मला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे दिसतील. तर मंडळी बाय.